साऊचा साऊ हा ग झोपली होतीस का? दादा जय हा ग साऊ नका काळजी करूस. आई बाबांना यातलं काय नाही माहित आणि जयंतीने मी काय सांगितलेलं तिकडे काय घडलं ते नको काळजी करू. अगं त्यांना फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. स्पीकरवर टाकतो आम्ही फोन, बोल त्यांच्याशी बोल. साऊ बाय बरी आहे ना तू? दादा सांगत होता कार्यक्रम लई छान झाला जणू. आणि जावई बापू बी तुला लई सांभाळून घेतात, तुझी लई काळजी करतात असं बी बनत होत्या तो. हो आई, ते खूप सांभाळून घेतात मला. माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं. साहू बाळा कशी आहेस? तिकडे काही त्रास नाही ना तुला? बाबा संसार कधी रणरणत्या उन्हात पायात चपला नसल्यागत असतो आणि कधी पावसाच्या सरीत उभा असल्यागत. आता त्रास नेमका कसला म्हणायचा? बघा मी बोलले होते ना तुम्हाला, आपली लेक संसारी झाली आहे. आमची संसारात असलेल्या बाईसारखंच बोलायला लागली. साहू मला काळजी करू नकस. कधी बी काय बी लागलं तरी तुझ्या या बापाचं छोटस घर आहे, विसरू नकस. नाही, लेकीसाठी बाबांचं घर आभाळ एवढं असतं आणि तुमचं वचन लक्षात आहे माझ्या. ते मी कधीच मोडू देणार नाही. काय बी बोलले तरी उलटा शब्द बोलायचं नाही. वचन दे मला. दिलं वचन बाबा. ठेव फोन. उभय